मला 100% वाटतं. मला राज्यघटना धोक्यात वाटते, लोकशाही धोक्यात वाटते. आपण जर पाहिलं त्यांच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये स्वायत्त संस्था ज्या आहेत त्यांचा किती गैरवापर होतो वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये. इतका गैरवापर का कोणत्या मुख्यमंत्र्याला निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही जेलमध्ये टाकताय. तुम्ही ज्या पद्धतीचं तुमचं सगळंच शेतकऱ्याच्या रस्त्यात खिळे ठोकणं समजू शकतो, परंतु एखादा त्यांचा खासदार पैलवान मुली ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवले त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करतात आणि तो मोकाट फिरतोय. याचं हे सगळे लक्षण आहे की ही लोकशाही संपून हुकुमशाहीकडे यांनी वाटचाल करण्याचा प्रयत्न ते करतायत, असं परिस्थिती दिसते आहे. कांदा खरं जे कांदा निर्यातीचा निर्णय हा शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्वाचाच आहे. आपले येथील आता खासदारकीचे उमेदवार सुजय विखे पाटील असं म्हटले की सरकारचा आणि कांद्याच्या भावाचा काय संबंध. म्हणजे जर खासदारांना हेही लक्ष देत नसेल की निर्यात बंदी असती किंवा निर्याती आयातीचे विषय असतात, त्याच्यावर वसुललेली ड्युटी असती, याचा परिणाम त्याच्या भावावर होत असतो, हेच जर खासदारांना समजणार नसेल इथल्या आणि उमेदवार म्हणून ते उभे राहत असतील तर ते उमेदवारी करण्यास सुद्धा पात्र नाही अशी स्थिती आहे. आता हा निर्यात बंदीचा जो उठवल्याचं म्हणतायत त्यामुळे तर असंच दिसलंय की 2000 टन कांदा, तो सफेद कांदा, तो मग गुजरात मधून जाणार, गाजावाजा मात्र इकडे चाललेला दिसतोय. वस्तुस्थिती अजून समजायला तयार नाही. शेतकऱ्याचं जेवढं नुकसान करायचं होतं त्यांनी तेवढं करून बसलेले त्यांनी नुकसान केलंय, पूर्ण नुकसान केलेलं आहे. आता तुम्ही निर्यात बंदी करणं उठवणं याचा उपयोग याला काय होणार आहे, शेतकऱ्याला काय होणार आहे. शाहू महाराज हे वारसदार नाही म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. त्यांचा सन्मान आहे, त्या गादीचा सन्मान असतो. गादीवर जो असतात बसलेले त्या कालखंडामध्ये त्यांचा सन्मान असतो. ही शंका उपस्थित करण्याचं काही कारण नाही. उलट याचा राग हा सर्व समाजाला येऊ शकतो, जनतेला येऊ शकतो. हे चुकीच्या पद्धतीने बोलतायत. शाहू महाराज हे वारसदार आहेच आहे. हे जे वक्तव्य आहे ना, कारण त्यांनी पाहिलं की चांगले चांगले सरळ झाले आणि मंत्रिमंडळात सामील झाले आपलं पक्ष फोडून. त्यामुळे त्यांना अनुभवाचे बोले त्यांचे हे की एकदा दम आला की चांगले. पण माझे टाटा ही इतके खऱ्या अर्थानं महत्वाची व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या बाबतीत प्रचंड आदर संपूर्णपणे देशातील सर्वसामान्य माणसापर्यंत आहे. माझ्या मते त्यांच्या बाबतीत असं काही बोलू नये. ते तर तुमच्या राजकारणापासून दूर आहेत. त्यांच्या बाबतीत असं बोलणं सुद्धा योग्य नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.